वाटलं असावं कदाचित की कुणी दुसरा तिच्या मनात. असं कसं वाटू शकतं त्याला? नाही वाटलं नाही, त्याला वाटलं असावं असं मला वाटतंय. तसं मानसी तुम्हाला काही म्हणाली आहे का? नाही 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 म्हणजे स्पष्ट असं मला काही बोलली नाही. असं कसं बाबा? मानसी इतकी चांगली मुलगी आहे, तिच्या बाबतीत असं होणं शक्यच नाही. दुसरं कुणीतरी, कुणाच्या मनात असा विचार येऊ शकतो बाबा? या प्रश्नाचं उत्तर फक्त सलीलच देऊ शकतो. पण बाबा मला तुम्ही सांगा, तुम्हाला कधीतरी असं जाणवलं मानसीबद्दल की दुसरं कुणीतरी तिला आवडत असेल? मला तरी ती कधी काहीच बोलली नाही. तिला फारसे मित्रही नाहीयेत. समजा सलीलला वाटते ते असेलही खरं तरी कोण असेल, कोण मुलगा असेल तो? तुम्हाला काय वाटतं? नाही मला एवढंच वाटतं ना विक्रांत की हे लग्न मोडलं ते खूप वाईट झालंय आणि मी तुला काही मदत करू शकत. बाबा मग मी मानसीला कशी मदत करणार आहे आता? हे करशील का? काही दिवस जाऊ दे, तिला शांत होऊ दे, म्हणजे मग सगळं आपोआप ठीक होईल. काय शेवटी म्हणतात ना, काळ हे प्रत्येक गोष्टीवरती औषध. तुला मिळालं का उत्तर तुझ्या प्रश्न? उत्तर मिळालं बाबा, पण त्याबरोबर एक प्रश्नही निर्माण झालाय मनात. हे सगळं जर इतकं साधं सोपं होतं तर मग तुम्ही मला टाळून का गेला? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय हो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला म्हटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.